वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. आज आहे आपण साताऱ्यामध्ये आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि मी आलेलो आहे साताऱ्यातील 4 भिंतींवर, जे की आहे इथलं खूपच फेमस ऐतिहासिक पर्यटन स्थळ. खालनं वरपर्यंत इकडे फक्त 60 ते 70 पायऱ्या आहेत. जसं की तुम्ही बघू शकता खूपच फ्लॅट पायऱ्या आहेत. वयस्कर लोकही आरामात वर येऊ शकतात. सो आता पटापट वर चढू. मस्त धुकं पडलेलं आहे साताऱ्यात आणि ड्रोनही आणला आहे मी बरोबर. सो छोटेसे ड्रोन शॉट्सही घेऊ आणि बाकी इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला नेहमीसारखी देईनच. सो आता मी 4 भिंतीच्या टॉपला पोहोचलेलो आहे आणि तिथून हा असा काही सातारा शहराचा पूर्ण व्ह्यू मिळत आहे. हा जो डोंगर आहे समोरचा, या डोंगराला खूप सुंदर सनसेट दिसतो संध्याकाळी. ऑफकोर्स संध्याकाळी, कारण आत्ता मला तुम्हाला ते दाखवता नाही येणार. आणि जर इथे बघितलं तर हा जो तुम्हाला समोरचा हा डोंगर दिसतोय, हा आहे अजिंक्य तारा. लवकरच आपण इकडेही जाऊ, पण आता आपण 4 भिंतींवर आहोत तर 4 भिंतींची माहिती घेऊ. तोपर्यंत तुम्ही हे ड्रोन शॉट्स बघा. चार भिंती या स्मारकाचा ऐतिहासिक वारसा पाहिला तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी 1830 साली या ठिकाणाची निर्मिती केली होती. पूर्वीपासून मराठ्यांची राजधानी असल्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सातारा येथून छत्रपतींची मिरवणूक काढतात. ही मिरवणूक राजघराण्यातील स्त्रियांना पाहता यावी म्हणून या 4 भिंतींची निर्मिती केली. या ठिकाणाला नजरमहाल म्हणून पण संबोधले जायचे. नंतर 1857च्या स्वातंत्र्य लढाईतील हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे स्मारकाची उभारणी झाली. या स्मारकात नावाप्रमाणे 4ही बाजूनी भिंती आहेत. मधोमध एक स्तंभ ज्याच्यावर हुतात्म्यांच्या आठवणीमध्ये कोनशिला घडवल्या आहेत. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशिला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या 100 वर्षापूर्वीतील याचे बांधकाम करण्यात आले. 2001 साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो आणि या ठिकाणून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो. चार भिंतींच्या टोकाला पोचल्यावर आपल्याला हा एक स्मृतिस्तंभ दिसतो. 1857मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जो स्वातंत्र्य उठावा झाला, त्या स्वातंत्र्य युद्धातील हुतात्म्यांच्या आठवणीत हा स्तंभ बांधला गेलेला आहे. सो ही होती 4 भिंतींची माहिती आणि आपल्या साताऱ्यातील हे ऐतिहासिक स्थळ जे आहे ते पूर्णपणे बघून झालेलं आहे. खूप छान, खूप सुंदर आणि छोटंसं ऐतिहासिक स्थळ आहे हे. आणि इथून सनसेटही खूप छान दिसतो. या जागेवर यायची जी वेळ आहे ती सकाळी 8-8:30 मॅक्झिमम. तोपर्यंत तुम्ही इकडे येऊ शकता, कारण त्यानंतर तर ऊन यायला लागतं. सो तेवढी मजा राहणार नाही. आणि संध्याकाळी 1-5:30 नंतर तुम्ही इकडे येऊ शकता, कारण खूपच सुंदर इकडे सनसेट दिसतो. आणि आपण सनसेट बघायला नक्की पुन्हा कधीतरी इकडे येऊ आणि त्याचा एक छोटासा व्लॉग बनवूया. पण आत्तासाठी हा व्लॉग आपण एवढाच ठेवूया. आणि तुम्ही जर इथपर्यंत हा व्लॉग बघितला असेल तर फटाफट लाईक करून टाका जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल. सो फटाफट लाईक करून टाका. आणि चॅनलवर आपले 6,500 सबस्क्रायबर्स क्रॉस झालेले आहेत आणि आपल्याला ते लवकरात लवकर 10,000+ न्यायचे आहेत. सो फटाफट खालती जे लाल बटन दिसतंय तुम्हाला सबस्क्राईब लिहिलेलं, ते पटकन दाबून टाका, तोडून टाका ते बटन. तुम्हाला जर वाटत असेल तर ते बटन दाबा, चॅनलला पटपट सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला हा व्लॉग किंवा कुठलेही आधीचे व्लॉग, पहिले मी हिंदीत करायचा होता, मराठीत करतोय, कारण म्हणलं आपल्या भाषेत व्लॉग करूया, आपली भाषा प्रमोट करूया. तर या
तुम्ही आधीचेही व्लॉग बघू शकता, हाही व्लॉग बघू शकता. जेवढं हवं तुम्हाला ते व्लॉग शेअर करा, चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून टाका आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.